तर भावांनो कसं आहे ना, आज होते आषाढी एकादश. मग आता त्या निमित्त आम्ही चाललो होतो सर्व मित्र आहे ना मांजरसुंबा गावात चाललो होतो गोरक्षनाथ बाबांच्या मंदिराकडे. कारण मित्रांनो पाप पण आहे ते ज्यांच्या संग केलंय ना, पुण्य पण त्यांच्या संगच करावं लागतं. म्हणून आम्ही सर्व मित्र चाललो होतो. जमला सर्व मित्र परिवार आणि ठरलं वर जायचं गडावर. आता गडावर जायचं म्हणलं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो इथं घाट पण लागतो म्हणून समोरून गाडी आलं. आम्हाला थोडा अनुभव झाला. एक जण डायरेक्ट आमच्या अंगावर आला. नाही तर पुण्य का जरी करायला गेलो ना मित्रांनो तरी पाप होणारच होते. कारण मित्र संघ असले का मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे पाप होणार म्हणजे होणार. आता चाललो होतो दर्शनासाठी. आता गाडी ना मित्रांनो पार्किंग मध्येच लावावं लागते आणि वर पाय जावं लागतं. तुम्ही जर आले तर तुम्ही गाडी खालीच लावून पाय भावांनो जर ज्या भावांचं येणं शक्य नाही होणार त्यांनी माझा ब्लॉग आहे ना पूर्ण बघा. तुमचं दर्शन आहे ना एकदम ओके मध्ये मला सांगितलं तसं आज आषाढी एकादशी निमित्त आहे ना सर्वांना टाइम भेटला हो. सगळ्यांनीच आहे ना दर्शनासाठी आज इतकी गर्दी झाली मोठी मस्त असं थोडं जत्रा भरल्यावरच वातावरण झालं. आणि हो भावांनो तुम्ही मस्त गाडी लावून पाय वर आले का तुम्हाला समोरच दिसन पायऱ्या. त्या पायऱ्यांनी मस्त वर गेले का मित्रांनो तुम्हाला आहे ना समोरच दिसन आपल्या बाबांचा आहे ना दरबार. त्या दरबारला तुम्हाला आहे ना खोटं वाटत असेल तर लाईनीतून आहे ना दर्शन चालू होते मित्रांनो. आमच्या तर दर्शन नाही झालं मित्रांनो. तुम्हाला आहे ना दरबारचं दर्शन घ्या तुमच्याच्यानी जर शक्य होणार नसले ना तर काय मित्रांनो बाबांचं तर दर्शन नाही झालं मग काय म्हणलं तवर आहे ना साईडच्या देवांचं आहे ना दर्शन घ्यावं मित्रांनो. इथं आहे ना फक्त बाबा नाही तर त्यांच्या संग आहे ना बरेच देव. बाबाचं दर्शन नाही तर नाही झालं मित्रांनो. तवर आपल्या खंडोबा इकून आवाज यायला लागला. म्हणलं चला आपल्याला तुला आहे ना आत गेल्यावर समजलं मित्रांनो इथं आहे ना खंडोबांचं मंदिर आहे आतमध्ये गुप्त मध्ये एकदम ना बाहेरतून आतमध्ये जावं लागतं मित्रांनो. तुम्ही एकदा चेक करून जा जर तुमच्या याने झालं तर आतमध्ये नक्की भावांनो. तुमचं आणि माझं एकदम आहे ना छानपैकी दर्शन झालं होतं. जर तुमचं नसलं झालं तर परत आहे ना तुम्हाला जर इथं ऍड्रेस लागत असेल ना तर तुम्ही ना मला लिंक टाईप करा कमेंट मध्ये. तुम्हाला निघून जातो की घाटातून की मित्रांनो मागून हॉर्न वाजायचा आवाज आला तर माग वळून बघतोय तर काय अरे येतं म्हणलं आपलेच भाव येत राहू घाटे भावांनो. पुढे जाऊन आपण निवांत थांबू. मग काय पुढे गेलं मस्त आम्ही थांबलो एक ठिकाणी थोडं बोललो बिल्लो मस्त फोटो शूट वगैरे करून. आता तुम्हाला जर आहे ना मित्रांनो ब्लॉग आवडला असेल ना तर अकाउंटला आहे ना नक्की फॉलो करा. तुमच्या भावाला आहे ना सपोर्ट करीत राहा.